जय सद्गुरू. आयुष्यात मनुष्याला स्वतंत्रता आणि बंधन या दोघीही वेगवेगळ्या गोष्टी आठवू लागतात. पण प्रत्येक मनुष्याला स्वतंत्रता ही फार आवडते, पण त्याला लागून असलेली बंधनं आवडत नाही. मग स्वतंत्रता आणि बंधनं हे नेमक्या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात हव्या की नाही याबद्दल आपण विचार नक्की करायला हवा. स्वतंत्रता आणि बंधन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या ठिकाणी स्वतंत्रता असते त्या ठिकाणी बंधन हे असावंच आणि त्याचे फायदेही आहेत. याचं उदाहरण घ्यायला गेलं तर कुठलाही खेळ घ्या, त्या खेळामध्ये तुम्हाला खेळण्याचे स्वातंत्र्य नक्की असते, पण त्याच्यासोबत तुम्हाला नियमांच्या मर्यादा सुद्धा लादल्या जातात. आता विचार करा, क्रिकेटसारखा खेळ जर आपण स्वतंत्रतेने खेळला, जो की आपण खेळतोच, पण त्याला जर एकही नियम म्हणजेच एकही मर्यादा आपण लादली नाही, तर त्या खेळाचा आपण इतक्या आवडीने आस्वाद घेऊ शकू? तुम्ही विचार करा. म्हणूनच या आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टीची स्वतंत्रता भेटलेली आहे त्या गोष्टीला कोणत्या मर्यादा असायला हव्यात हे आपण स्वतः निश्चित करायला हवं, तर आयुष्य अधिक सुरळीत जाईल. मित्रहो, ह्या प्रकारेच स्वतंत्रता आणि मर्यादा, बंधन या गोष्टी एकच आहेत. फक्त आपले त्या गोष्टींकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेळेनुसार बदलत जातात. कोणत्या वेळी आपल्याला स्वतंत्रतेसोबत असलेलं बंधन हे आवडते, आपल्याला असं वाटते की ते आपल्या फायद्यासाठीच आहे, पण त्याच वेळी दुसऱ्या कोण्या माणसाला ते बंधन नको असेल, कारण की ते बंधन त्याच्या मार्गातली काटा असू शकतो. म्हणूनच या बंधनाचे व स्वतंत्रतेचे आपापल्या परीने व वेळेनुसार, काळानुसार फायदे व नुकसान दोघेही आहेत. म्हणून या दोघीही गोष्टी आयुष्यात असणं फार महत्त्वाचं आहे. स्वतंत्रता आणि बंधन या दोघी गोष्टी आपल्या आयुष्यात नक्की असायला हव्या. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.